श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री रेणुका देवे नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. 22 सप्टेंबर 2025 रोजी घटस्थापना करून आपण नवरात्र उत्सवाला सुरुवात करणार आहोत. नवरात्रामधील एक महत्त्वाचा विधी किंवा व्रत किंवा कुळाचार अखंड दिवा स्थापन करणे आणि प्रज्वलित करणे. घटस्थापना केल्यानंतर नवरात्रीमध्ये आपण देवी मातेला प्रसन्न करण्यासाठी काही आचार करतो, कुळाचार करतो, जसं माळाबंधन, सप्तशती पाठ करणं, उपवास, कन्यापूजन. त्यातीलच एक महत्त्वाचा विधी अखंड दिवा प्रज्वलित करणे, ज्यालाच अखंड दीप किंवा अखंड नंदादीप किंवा अखंड ज्योत असं म्हणतात. संकल्प करून आपण घटस्थापनेच्या वेळेला अखंड दिवा प्रज्वलित करतो आणि 9 दिवस हा अखंड दिवा घटासमोर अखंड तेवत ठेवणे हा नवरात्रातील एक महत्त्वाचा विधी आहे. शास्त्रोक्त पद्धतीनं अखंड दिव्याची स्थापना कशी करायची, पूजा कशी करायची, त्यावेळेला कुठले मंत्र म्हणायचे, दिवा हा तेलाचा लावावा की तुपाचा लावावा, दिवा प्रज्वलित करताना किंवा नवरात्रामध्ये अखंड दिव्याचे कोणते महत्त्वाचे नियम पाळायचे, संकल्प कसा करायचा आणि नवरात्रीमध्ये अनावधानानं चुकून जर दिवा विझलास तर काय करायचं, अखंड दिव्याविषयी सर्व शंका समाधान आपण या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका विचारा आणि आपल्या कुलस्वामिनीचं नाव नक्की लिहा. नवरात्रीतील पुढील शास्त्रोक्त माहितीचे सर्व व्हिडिओ नक्की बघा. कुठलीही पूजा म्हटलं की आपण दीप प्रज्वलन म्हणजेच दिवा प्रज्वलित करून पूजेला सुरुवात करत असतो. देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं, अग्नीच्या साक्षीनं ज्या वेळेला आपण कुठलीही पूजा करतो त्या पूजेला पूर्णत्व प्राप्त होतं. नवरात्रीमध्ये अखंड दिवा आपल्या घरात प्रज्वलित केल्यानं आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते, वास्तुदोष दूर होतात, आपल्या घरामध्ये शांतता प्रस्थापित होते आणि आपोआपच मग अडलेली कामं मार्गी लागतात, समृद्धी येते. प्रथम आपण बघूया अखंड दिवा स्थापन कधी करायचा, कसा करायचा. आपल्याकडे जर घटस्थापना होत असेल, घटाची स्थापना झाल्यानंतर लगेचच अखंड दिवा स्थापन करायचा. आपल्यापैकी बरेच जण घटस्थापना करत नाहीत, मात्र अखंड दिव्याची स्थापना करतात. अशांनी 22 सप्टेंबर रोजी नवरात्रीची ज्या वेळेला सुरुवात होईल त्या दिवशी सकाळी अखंड दिव्याची स्थापना आपल्या घरात करावी. अखंड दिव्याची स्थापना विधिवत कशी करावी. शास्त्रोक्त स्थापनेसाठी आपल्याला संकल्प करणं जरुरी आहे आणि काही मंत्रांचा उच्चार करणं जरुरी आहे. आपण घटस्थापना करत असाल किंवा नसाल तरी देखील अखंड दिव्यासाठी आसन म्हणून एखादा पाट घ्यावा, चौरंग घ्यावा. जमिनीवरती दिवा ठेवायचा नाही. चौरंगावरती स्वच्छ लाल वस्त्र अंथरावं, त्यावरती आसन म्हणून तांदळानं अष्टदल काढावं किंवा तांदळानं स्वस्तिक काढावं किंवा नुसते तांदूळ जरी ठेवले तरी चालतील. या तांदळावरती हळद कुंकू व्हावं. प्रथम ज्या ठिकाणी आपण दिवा ठेवणार आहोत त्या वास्तूची, त्या जागेची पूजा करायची. त्यावर हळद कुंकू, अक्षता, एखादं फूल व्हावं. ओम ह्रीं वास्तुपुरुषाय नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. व्हिडिओमध्ये मी जे मंत्र लिहून दिले आहेत आपण पठण केले सोबत तरी चालतील आणि नुसते ऐकून कृती केली तरी चालेल. आपल्याकडे जर घटस्थापना असेल तर आपण पूजेच्या सुरुवातीलाच संकल्पामध्ये अखंड दीप प्रज्वलन हा उल्लेख करत असतो. त्यामुळं घटस्थापनेच्या वेळेला संकल्प करायची गरज नाही. मात्र जर आपण घटस्थापना करत नसाल मग मात्र आपण जर फक्त अखंड दिवा प्रज्वलित करणार असाल मग संकल्प करा. आपल्या उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्यावं, त्यामध्ये हळद कुंकू, अक्षता, एखादं फूल घ्यावं. देवी मातेचं स्मरण करा. सूर्यदेवाचं, अग्निदेवाचं स्मरण करायचं आणि म्हणायचं, माझ्या कुटुंबामध्ये आरोग्य नांदण्यासाठी, सुख नांदण्यासाठी नवदुर्गेचे या नवरात्रीमध्ये जप, तप, पारायण सेवा, कुळाचार मी करणार आहे. त्यामध्ये अखंड दीप स्थापना आणि प्रज्वलन मी करणार आहे. माझी ही सेवा मानून घ्यावी अशी विनंती देवी मातेला करायची. हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं. हा झाला संकल्प. तांदळावरती अष्टदल आपण जे काढलं आहे त्यावरती दिवा ठेवून द्यायचा. दिवा हा तेलानं पूर्ण भरलेला असावा. दिव्याची वात ही जोडवात असावी, म्हणजेच आपला तळ हाताचा 1/2 भाग एवढी लांब वात असावी. अशा 2 वाती एकत्र करून या दिव्याला वात करावी. दिवा तांदळावरती ठेवून प्रज्वलित करायचा. ओम श्री दीपदेवताभ्यो नमः. दिव्याला हळद कुंकू, अक्षता, एखादं फूल व्हायचं. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. देवी मातेचं स्मरण करायचं. ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. हात जोडायचे. दिव्याला पुढील प्रार्थना करायची, आपण ऐकली तरी चालेल. अखंड दीपकं देव्या प्रीतये नवरात्रकं उज्ज्वालये अहोरात्र मेकचित्तो दृढवतः अस्मिन् क्षेत्रे दीपनाथ निर्विघ्नसिद्धी हेतवे लक्ष्मी यत्रस्य पूजार्थ मनुज्ञां दातुमर्हसि. दिव्याला नमस्कार करायचा. अशा पद्धतीनं आपण विधिवत शास्त्रोक्त मंत्रासह अखंड दीप प्रज्वलित करावा.
घटस्थापना ते दसऱ्यापर्यंत हा दिवा विझणार नाही याची काळजी घ्यायची. अखंड दिव्याचं प्रज्वलन केल्यानंतर नवरात्रामध्ये आपल्याला काही महत्त्वाचे नियम पाळावे लागतात. हे नियम कोणते ते आपण आता बघणार आहोत. सर्वात महत्त्वाचं, अखंड दिवा प्रज्वलित करताना दिवा जमिनीवर ठेवायचा नाही. दिव्याला पाट किंवा चौरंग आसन म्हणून घ्यायचं. त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र असावं. त्यावरती आसन म्हणून तांदूळ ठेवावे किंवा तांदळाचं अष्टदल काढा किंवा स्वस्तिक काढावं आणि त्यावरती दिवा ठेवावा. दिव्याला जोडवात असावी. साधारणतः आपल्या तळ हाताचा 1/4 भाग एवढी एक वात, अशा 2 वाती एकत्र करून, कापसाच्या अशा 2 वाती एकत्र करून दिव्याला लावायच्या आणि मग तेल किंवा तूप टाकून दिवा प्रज्वलित करायचा. अखंड दिवा हा तेलाचा असावा की तुपाचा? तुपाचाही चालेल, तेलाचाही चालेल. शुद्ध तूप किंवा कोणतंही तेल दिव्यामध्ये घालून दिवा प्रज्वलित करायचा. मात्र एक लक्षात ठेवायचं, दिव्याला आपण जे तूप किंवा तेल वापरणार आहोत ते स्वयंपाकाला वापरायचं नाही. दिव्यासाठी वेगळं तेल किंवा तूप आपण ठेवावं. अखंड दिवा घटस्थापनेच्या वेळी आपल्या घरात प्रज्वलित केल्यानंतर आपण एक काळजी घ्यायची. घरातील सर्व सदस्यांनी बाहेर पडायचं नाही, म्हणजेच कुलूप लावून घरातून बाहेर जाऊ नका. दिवा घरात असताना कमीत कमी एक तरी सदस्य आपल्या घरात पाहिजे. दिवा हा पितळाचा असावा की मातीचा? आपल्या रूढी परंपरेनुसार जो दिवा असेल, बऱ्याच ठिकाणी मातीचा दिवा असतो, काही ठिकाणी पितळाचा दिवा आहे. दोन्हीही दिवे चालतील. मातीचा जरी दिवा असला किंवा पितळाचा असला, 2 दिवस अगोदर दिवा स्वच्छ करून घ्यायचा, धुवून घ्यायचा, स्वच्छ पुसून घ्या. मातीचा असला तर थोडासा अगोदरच तो स्वच्छ करावा, धुवावा, म्हणजे त्याला वाळल्यानंतर तो तेल शोषून घेणार नाही. फक्त दिवा थोडासा आकाराने मोठा असावा, म्हणजेच त्याच्यात जास्त तेल किंवा तूप मावेल आणि दिवा जास्त काळ प्रज्वलित राहील. अखंड दिवा आपण घटासमोर लावतो, त्यासोबत सकाळ संध्याकाळ घटाच्या समोर शुद्ध तुपाचा दिवा देखील लावावा. म्हणजेच अनावधानानं कधीकधी वाऱ्याने दिवा विझतो, तो दिवा विझला तरी शुद्ध तुपाचा जो दिवा असतो तो त्या ठिकाणी तेवत राहील. घटस्थापना ते दसऱ्यापर्यंत दिवा विझणार नाही याची काळजी आपण घ्यायची. परंतु कधीकधी वाऱ्यानं किंवा एखाद्या प्राण्याचा धक्का लागतो किंवा काजळी काढताना किंवा तेल टाकताना कधीकधी दिवा शांत होतो. अशा वेळेला काय करायचं? घाबरून जायचं नाही, गडबडून जायचं नाही. देवी माता खूप दयाळू आहे. देवी मातेची क्षमा मागायची आणि पुन्हा दिवा प्रज्वलित करायचा. दिवा प्रज्वलित करत असताना या दिव्याचं 9 दिवस 10 दिवस पावित्र्य जपावं लागतं. दिव्यामध्ये तेल घालताना किंवा त्याची काजळी काढताना हातपाय धुवूनच आपण हे सर्व काम करायचं. 10 दिवस घरामध्ये गोमूत्राचा वापर करा. महिलांच्या बाबतीत नवरात्रीत जर अडचण आली तर आपण दिव्याला स्पर्श करू नका. घरातील इतर सदस्यांनी दिव्यामध्ये तेल घालावं. दसऱ्यापर्यंत दिवा असाच तेवत ठेवायचा आणि दसऱ्यानंतर सुद्धा दिवा शांत करायचा नाही, दिवा विझवायचा नाही. तो आपोआप शांत होऊन द्यायचा. अखंड दिवा म्हणजे शांततेचं, समृद्धीचं प्रतीक असतं. अग्निदेवतेचं ते प्रतीक असतं. आपण नवरात्रीमध्ये ज्या ज्या सेवा कराल, स्तोत्र मंत्र पठण करत असाल किंवा दुर्गा सप्तशतीचे पाठ करणार असाल तर आपण आपल्या घटासमोर बसून, दिव्यासमोर बसून ही सर्व सेवा करावी, ज्यामुळं आपल्याला न संपणारं अक्षय पुण्यफळ मिळेल. दिव्याच्या ज्योतीची दिशा पूर्वेकडे चालेल, उत्तरेकडे चालेल, दक्षिणेकडे मात्र करू नका. तर एवढे साधे सोपे नियम पाळून कुठलाही दंभ मनात न ठेवता, शंका भीती मनात न आणता अखंड दिवा आपण आपल्या घरामध्ये प्रज्वलित करा. घटस्थापना आपण करणार असाल किंवा नसेल करणार, याच पद्धतीनं आपण अखंड दिवा प्रज्वलित करावा. घटस्थापना जर आपण करत असाल, अशा वेळेला अखंड दिव्यासाठी वेगळा संकल्प करायची गरज नाही, कारण पूजेच्या सुरुवातीलाच संकल्पामध्ये आपण अखंड दिव्याचा उल्लेख करत असतो. मात्र घटस्थापना आपल्याकडे होत नसेल आणि आपण जर अखंड दिवा लावणार असाल, अशा वेळेला मात्र संकल्प करूनच आपण हे व्रत करा. कारण संकल्प अतिशय महत्त्वाचा असतो. संकल्प केल्यामुळं त्या व्रताची सिद्धी होते, कार्याची सिद्धी होते. ही माहिती आपल्याला आवडली असेल, जास्तीत जास्त देवी भक्तांपर्यंत पोहोचवा. शंका विचारा. नवरात्रीतील इतर शास्त्रोक्त व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या कुलस्वामिनीचं नाव कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री रेणुका देवी नमः.